येथील आजच्या पालक मीटिंगच्या संदर्भात आपल्या जिजामाता विद्यालयामध्ये उपस्थित सर्व 8वीच्या विद्यार्थिनींचे पालक, माता पालक, पिता पालक, त्याचबरोबर सर्व 8वीच्या एकदम चेअरफुल आणि अभ्यासू विद्यार्थिनी यांचं प्रथम मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. मी नेहमी म्हणत असते की विदाउट डिप्रेशन, विदाउट बर्डन तुम्ही जास्त चांगले एफर्ट देऊ शकता. तुम्हाला जे येते ते अतिशय सुंदरपणे आपल्याला कमी वेळेत मांडायचं आहे. आज तारीख आहे 6 डिसेंबर, 22 डिसेंबरला NNMA ची परीक्षा. काय करावं लागेल आपल्याला तर दिलेल्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवून शिक्षकांच्याकडून तपासून घेऊन आपला टॉपिक कोणता कच्चा आहे त्याच्यावरती स्पष्टीकरण किंवा लेखन करून तो टॉपिक पक्का करावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं आपली संगत या दिवसांमध्ये कोणाबरोबर आहे, मैत्री कोणाबरोबर आहे, आपण चर्चा कुठं करतो, अभ्यासाची चर्चा करतो का, घरी पालकांचा रोल काय सांगते, विद्यार्थिनीचा रोल आहे अभ्यास करणं आणि तोही अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आनंदी राहून करणं. दडपण घेतलं की काय होईल, येणाऱ्या गोष्टी पण बऱ्याचदा विसरतात. मग त्यामुळे मुलींनी काय करा, 22 तारखे 6 तारखेपासून 22 तारखेपर्यंत प्लॅन करा. प्लॅनिंग वेल बघा, असा एक म्हण आहे बघा इंग्रजीत, त्याचा मराठीत अर्थ पण मी सांगते. थिंकिंग वेल इज वाईज, प्लॅनिंग वेल इज वायझर अँड डुईंग वेल इज वाईजेस्ट अँड बेस्ट ऑफ ऑल. याचा अर्थ चांगला विचार करणं ही चांगला आहे, विचारानुसार प्लॅनिंग करणं, मिळालेल्या दिवसांमध्ये अभ्यास कसा करायचा त्याचा प्लॅन करा कागदावर, कोणत्या दिवशी कोणता अभ्यास करायचा आणि त्यानुसार आपण अंमलबजावणी करणं म्हणजे प्रत्यक्ष कृती करणं हे सगळ्यात बेस्ट. मग तुम्ही चांगली कृती करा. 22 तारखेच्या आतमध्ये तुमचे सगळे विषय जे आहेत NNMA ते परिपूर्ण पद्धतीनं अभ्यासा. जो चांगला टॉपिक आहे तो बाजूला ठेवून जो कमकुवत राहिलेला त्याची तयारी करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे NNMA स्कॉलरशिप आहे, नवोदय आणि स्पर्धा परीक्षेची भरती कशी आहे तर MPSC, UPSC, 12वी नंतर तुम्हाला 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम असतात, CET आहे, नीट आहे, JEE आहे, त्याचा सगळा पाया म्हणजे NNMA स्कॉलरशिप. आता तुम्ही केलेले जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाची तयारी ती लाईफ टाईम तुम्हाला उपयोगी पडणार आहे. लाईफ टाईम म्हणजे आयुष्यभर. त्यासाठी सर्व मुलींनी एक लक्षात ठेवा, आता केलेली तयारी अजिबात वाया जाणार नाही. प्रत्येकीनं एक लक्षात घ्या, तुमचं नवनीतचं मार्गदर्शक असेल किंवा NNMA साठीचे जे क्लृप्त्यासूत्रे, पंढरनाथ राणे असतील किंवा इतर सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करा आणि कमी वेळेत तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. माता पालकांनी एक लक्षात घ्यायचं की या मुलींना आपल्या आहार चांगला द्यायचा, म्हणजे परीक्षा नव्हे कायमस्वरूपी, की जेणेकरून मेंदूचं काम चांगलं होईल. नाहीतर आजारी पडणं, मेंदूला म्हणजे शरीराला मानसिक आणि शारीरिक थकवा जर आला तर लक्षात राहत नाही कितीही वाचलं तर त्यासाठी रोज फळ, अंडी, दूध, खजूर असेल, खारीक असेल, गुळाचे पदार्थ असतील, शेंगदाण्याचे लाडू असतील, पुढे अजिबात होत द्यायचं नाही. TV, मोबाईल याच्यापासून दूर आणि आहार चांगला ठेवा. वातावरण घरातलं प्रसन्न असू दे. जर गोंगाट वगैरे घरात असेल तर एका बाजूला तिला अभ्यास जिरवून द्या की जेणेकरून ती शांतपणे अभ्यास करेल. आणि अशा या मुली सगळ्या आमच्या या विद्यालयाच्या नेहमीच तुम्हाला म्हणजे या विद्यालयाकडून सांगणं असतं. आमच्या या संस्थेच्या माजी मुख्याध्यापिका, मार्गदर्शिका कदम मॅडम असतील, ज्यांनी पाया भरला या शाखेचा आणि एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून काम केलं, आदर्श माता म्हणून काम केलं, आदर्श शिक्षिका म्हणून काम केलं, त्या कुसुमताई नायकवडी आणि आत्ताच्या आमच्या किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव काका नायकवडी. स्कॉलरशिप आणि NNMAच्या संदर्भात आमची नियमितपणे बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये अशी चर्चा असते की आत्ता विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कसा आहे, त्यांचा आलेख चढता राहिला पाहिजे. पहिल्या दुसऱ्या सरावाला किती मार्क आहेत पालकांना अवगत करा, लगेच त्याच्यावरती पालकांना सांगून मुलींना आणि सांगा की अजून तयारी पाहिजे आणि असा चढता आलेख आणि शेवटी त्या मुलींना पात्र शिष्यवृत्ती धारक बनलं गेलं पाहिजे. म्हणजे 9,600 किंवा 12,000 आणि 4 वर्षाची बाब 48,000 स्कॉलरशिप मिळतेच, पण ती मुलगी ज्यावेळेला स्कॉलरशिप धारक होते त्याचा वेगळा कॉन्फिडन्स तयार होतो. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस म्हणतात. यशाचा मार्ग म्हणजे तुमचा आत्मविश्वास. मुलींना नेहमी प्रेरित करत असते, प्रेरणा देत असते, त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून पालकांना सुद्धा नेहमी बोलवतो, सांगतो. मग आत्मविश्वास एकदा मुलीला आला की मी हा प्रश्न सोडवू शकते, ही प्रश्नपत्रिका कितीही चॅलेंजिंग असू दे मी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं सोल्युशन देऊ शकते आणि मला नक्कीही शिष्यवृत्ती मिळेल किंवा NNMS मध्ये
पात्र झाले त्यावेळेला ती म्हणजे परिपूर्ण होऊन परीक्षेला जाते त्यावेळेला अजून म्हणजे तिचा जो आत्मविश्वास आहे वाढतो आणि ती चांगल्या पद्धतीने पेपर सोडते. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला कुठलंही आता तुझा अभ्यास झालेला आहे न रागवता फक्त एक करा, येणाऱ्या दिवसामध्ये ती कशी अभ्यासाला लागेल आणि तिचं आरोग्य कसं चांगलं राहील आणि चांगला परफॉर्मन्स ती कशा देईल. आता मेरी कोम नावाची लग्न झालेली भारतीय महिला जर ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव करते, 2 मुलं आहेत तिला लहान, म्हणजे एवढ्या कष्टातून एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून ते वाटेल ते करून भारताला मेडल मिळवून देते, गोल्ड मेडल. तर आपल्यासारख्या मुलीने तुम्हाला घरी एवढं काम नसतं, फक्त काय करायचं असतं, अभ्यास करायचा असतो, मानसिक आरोग्य चांगलं, शारीरिक आरोग्य चांगलं ठेवायचं आणि पालकांची मान ताठ होईल. एक आपली मुलगी खूप चांगली काम करते म्हणजे पालकांना सगळ्यात जास्त प्राऊड फील होतो. आणि हल्लीचे पालक असे आहेत की मुलींनी जास्त शिकणं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे, बरोबर आहे ना. प्रत्येक क्षेत्रात मुली आता आघाडीवरती आहेत, अगदी वैमानिकापासून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये. तुमचं लढाईचं जे जेट विमान आहे किंवा मिग विमान आहे ते सुद्धा मुली चालवतात. माझी एक मैत्रीण सुद्धा वैमानिक आहे. अगदी देशाच्या राष्ट्रपती आता द्रौपदी मुर्मू आहे, बरोबर. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती आहेत. आणि खेळामध्ये तर PV सिंधू आहे, आमच्या वर्गाची प्राऊड असलेली खेळाडू, यांची नात आहे. म्हणजे अनेक विद्यार्थिनी वेगळ्या क्षेत्रात चमकतात. पण स्पर्धा परीक्षेनं होतं कसं, तुम्ही जर MPSC थ्रू तुम्ही जर पास झाला तर तुम्हाला डायरेक्ट क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट मिळते. पण अजून तुम्ही NNMS स्कॉलरशिप ह्याच्यातून वरती जाऊ लागला तर तुम्हाला ऑटोमॅटिकच एक चांगले मार्ग खुले होतात. आणि म्हणून पालकांनी शिक्षकांनी आम्ही जास्त प्रयत्न करून या मुली NNMSला बसाव्यात, पात्र व्हाव्यात, यासाठी सर्वांना सदिच्छा. पालकांनी जास्त प्रयत्न करावे, लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा विद्यालयाकडून. आणि मी माझ्या जिजामाता विद्यालयाच्या सर्व टीमचं एकदा परत अभिनंदन करते आणि धन्यवाद. जय हिंद, जय हिंद.